आत्मा मालिक संस्थेत मुलींच्या वसतिगृहात दर सप्ताहाला विशेष सत्संगाचं आयोजन करण्यात येतं। याच अनुषंगानं रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी दामोदर विद्या संस्थांच्या मुलामुलींसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या साप्ताहिक सत्संगाच्या निमित्तानं एक विशेष व प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला। माननीय अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने नुकतीच आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनी कुमारी संजीवनी सुभाष मोगरे हिचा कौतुक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। तिच्याकडून मुलींना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी कुमारी संजीवनी मोगरे हिचा संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला। आपल्या यशाविषयी बोलताना संजीवनीने नम्रपणे सांगितलं, मला मिळालेलं हे सर्व यश आत्मा मालिक बाबांच्या कृपा आशीर्वादामुळे तसेच माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या मोलाच्या पाठिंब्यामुळे आणि भरतीपूर्व केंद्रामुळे शक्य झालं आहे असं तिनं सांगितलं। यावेळी इतर मुलामुलींना मार्गदर्शन करताना तिने अभ्यास आणि मैदानावरील सराव यामध्ये घेतलेल्या कठोर परिश्रमांचा अनुभव सांगितला। कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही, हार्डवर्क केल्याशिवाय यश मिळत नाही असं तिने ठामपणे सांगितलं। मुलींना तिने सातत्य, संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला। सत्संगाबाबत कुतूहल असलेल्या मुलींना जेव्हा सत्संगामध्ये भक्तिगीत, भजन, गवळण, बोधपर गोष्टी तसेच वैचारिक व चिंतनशील वाचन याचा समावेश असतो हे समजले, तेव्हा अनेक मुलींनी त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। मला काहीतरी सादर करायचं आहे असं म्हणत काही मुलींनी सत्संगात गायन सादर केले। त्यांच्या तालावर आणि सादरीकरणावर सर्व मुली मंत्रमुग्ध झाल्या। या सत्संगाचं विशेष म्हणजे अनेक मुली दर रविवारी येणाऱ्या सत्संगाची आतुरतेने वाट पाहत असतात। या उपक्रमामुळे मुलींमध्ये आध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच वैचारिक जडणघडण होण्यास मोठी मदत होत असल्याचं चित्र दिसून आलं आहे। या कार्यक्रमासाठी वसतिगृह व्यवस्थापिका आदरणीय पटेल मॅडम यांच्या मार्गदर्शनातून सर्व वसतिगृह शिक्षिका, अधीक्षिका यांनी मेहनत घेतली असून माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्वांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।